तर नमस्कार मित्रांनो, आमच्या भावाच्या शेतात बघा हे ऊस तोडणारे मामा आल्यात, म्हणजे ऊस तोडणारे. आणि पाल्यात बघा बघा ह्यो घोणस साप आहे बघा मित्रांनो. घोणस तुम्हाला दाखवतो, हात काढा हात काढा. ह्यो घोणस साप आहे बघा. आणि मामा ह्यो ह्या बुडक्यातला ऊस तोडाल तर, आणि बरोबर तुम्हाला सांगतो ह्यो घोणस साप बघा. ह्यो तिने बरोबर त्यांचं नशीब चांगलं की तिने त्याला चावलं नाही ह्या मामाला. हे बघा मामा इकडे बघा, हे आहेत बघा मामा. आणि ह्या मामा हे ऊस तोडाल तर, आणि बरोबर तुम्हाला सांगतो मित्रांनो तो आहे बघा घोणच आहे ना मामा. ये तर उगाच मामाची वेळ चांगली आहे. ते मुंडकं जर दाखवा बरं, लांब ना कोयत्यानं नाही. अजून जिवंत आहे बघा ते, अजून जिवंत आहे बघा. थांबा 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 थांबा, तोंड दाखवा, सप्पई करा त्याला. उडवचेला आमच्या तोंडावर. तर बघा मित्रांनो अजून जीव आहे त्यात, मधनं कंडका झाला तरी बी जीव आहे बघा त्यात. आणि घोणच आहे ना मित्रांनो, ठेवा बरं खाली. तर बघा ते अजून जीव त्याचं बघा. सगळ्यात घाण लवड्याचा साप आहे बघा. यो घाण भिकारचोट लवड्याचा. ह्या सापामुळे अख्खा महाराष्ट्र बदनाम झालाय बघा मित्रांनो. थोडा डेंजर लवड्याचा साप आहे यो बघा जो. आणि कशी हे आहे बघा त्याचं माग वळकायचं बघा मित्रांनो. सप्पई करा. अजून जीव आहे बघा मित्रांनो. दुसरा कुठला साप असता का नाही मरून पडला असता तर वावर लई घेरण्या लवड्या कोयत्याचं मुंडकं बसून सुद्धा वावर अजून जिवंत आहे बघा हे. तर ऊस तोडणाऱ्या सगळ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, ऊसात ते ऊस तीन तोडताना करताना जरा जपून ऊस तोडा, काळजीपूर्वक ऊस तोडा मित्रांनो. चावलं बिलो नाही ना मामा तुम्हाला कुठं असलं सांगा जवळ लगे दवाखान्याला. नाही ते चावलं सोडते, चावलं असतं ते मामा लगे रक्त आला असतं. तर बघा बियाणं किती कडू आहे. आता बरणीत भरले मित्रांनो आम्ही. तुम्हीच चला मामा, तेवढी दाडशी नाही देत आमची. ही गांडीत जीव आलाय, साप बघून आमच्या गांडीत जीव आलाय. तर मित्रांनो साप मेलाय, पण त्याचं बाकीचं शरीर सुद्धा बघा अजून हलतंय बघा ते. हा बघा हा बघा तुटलंय तरी सुद्धा. हा बघा हे बंडे बघितले ते तुटलंय तरी सुद्धा त्यातनं झळझळा लागले. हो ह्यो घोणस साप ह्या मामाला चावला असता, मुंडकं तुटलं तरी सुद्धा ते हे व्हालंय बघा. आणि ही घोणस साप लई जीवाला ह्या बघा. ह्या मामाला चावलाच असता. उगाच मामाचं नशीब चांगलं, वेळ चांगली. गरीब आहे मामा बिचारा, कंडका पडला म्हणून. आणि मामा म्हणतो